चालू करू आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मुंबई पेपरला येणारे संभावित प्रश्न घेतोय आपण. ठीक आहे, काल आपलं चांगलं लेक्चर झालंय ते. त्याच्यात समाज सुधारक बी झाले, मुंबईतल्या संस्था झाल्या है ना. तर सर्व गोष्टी आपल्या काल कव्हर झालेल्या आहेत. ज्या बाकी आहेत त्या आज आपण घेऊ. घ्या. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना. जानेवारी 1940 मुंबई. अध्यक्ष रामराव देशमुख. त्या सभेचे अध्यक्ष होते रामराव देशमुख. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. बाळासाहेब खेर. प्रश्न काय आहे? मुंबई प्रांताचे, महाराष्ट्राचे नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. ते महाराष्ट्राचे होते. हे मुंबई प्रांताचे. अगोदर आहे ना असं राज्य नव्हते. राज्य काय होते? प्रांत होते. बंगाल प्रांत, मुंबई प्रांत, वेगवेगळे प्रांत होते. मद्रास असे प्रांत होते. राज्य नव्हते. त्या प्रांतांचं रूपांतर काय झालं? राज्यांमध्ये झालं. तेव्हा मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. मुंबई प्रांताचे शेवटचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. काल हे प्रश्न आपण पाहून टाकले. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट लिहा. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर सेठ. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर सेठ. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर सेठ. मुंबईचे शिल्पकार लिहा त्याच्याच खाली. मुंबईचे शिल्पकार बोला. जगन्नाथ शंकर सेठ. शाबास. त्यांनाच नाना मुरकुटे असं सुद्धा म्हणत होते. जगन्नाथ शंकर सेठ यांना प्रेमाने लोक काय म्हणायचे? नाना. नाना मुरकुटे. मुंबईचा सिंह. शाबास. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. आधुनिक मुंबईचे शिल्पकार बोला. जगन्नाथ शंकर सेठ. म्हणजे त्यांचे 3 नाव आहे. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, मुंबईचे शिल्पकार आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर सेठ.
मुंबई महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? मुंबई महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? समुद्र पण पश्चिम दिशेला. हा, मुंबई शहराचं क्षेत्रफळ आपण काल पाहिलं 157, मुंबई उपनगरचं 446 है ना, हे पाहिलंय आपण. त्याच्यानंतर त्याच्यात महत्वाचं आहे अजून लेण्या घ्या. कान्हेरी लेणी. मुंबईमध्ये कोणती कोणती लेणी ते लिहून घेऊ पहिले आपण. कान्हेरी लेणी, या लेण्या कुठे माहिती का? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ना, तिथे या लेण्या आहे, कान्हेरी लेणी. दुसरं आहे माहीम लेणी, ही माहीम मध्ये. फक्त लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या लेण्या आहे मुंबईमध्ये. कान्हेरी लेणी, माहीम लेणी, महाकाली लेणी, जशी आपल्या अजिंठा लेणी ना तशी महाकाली लेणी. चार नंबर आहे एलिफंटा लेणी, ही रायगड जिल्ह्यात आहे. एलिफंटा लेणी कुठे आहे? रायगड मध्ये, नाही तर मुंबई लिहिशील. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. हे ठिकाण मूलतः रायगड जिल्ह्यात आहे, पण मुंबई पासून खूप जवळ आहे. मुंबई पासून खूप जवळ आहे. मग जेव्हा पोरं ते ट्रेनिंग सेंटरला जातात तरी मरुडले ट्रेनिंग सेंटर आहे पोलिसांचं, मग ते एलिफंटा लेणीमध्ये फिरायला जातात सुट्टीच्या दिवशी. रविवारी सुट्टी राहते. आता हे जातील ना मुंबईवाले, ठीक आहे. मंडपेश्वर लेणी, ही दहिसर मध्ये म्हणजेच मुंबईमध्ये. मंडपेश्वर लेणी. पुढे जोगेश्वरी लेणी. पुढे जोगेश्वरी लेणी. कोणत्या कोणत्या पाहिल्या आपण? कान्हेरी लेणी, माहीम लेणी, महाकाली, एलिफंटा, जोगेश्वरी, एवढ्या लेण्या पाहिल्या. यांच्यापैकी 4 ज्या आहे त्या मुंबईमध्ये आणि एक जी आहे ती रायगडले एलिफंटा, पण ती जवळ आहे मुंबई पासून. एलिफंटावर प्रश्न येतो ना. किल्ले पण येते, ते ऐकून घ्या फक्त, ते काही लिहायची गरज नाही. कॅस्टेला डी अगुआडा, वरळी किल्ला, शिवडी किल्ला, सायन किल्ला. सायन किल्ल्यावर प्रश्न विचारला जातो. सायन किल्ला कुठे? मुंबईमध्ये. मड किल्ला आणि रिवा किल्ला मुंबईतील जागतिक वारसा स्थळ आहे. जागतिक वारसा स्थळ माहिती का? जागतिक वारसा स्थळ दरवर्षी डिक्लेअर केलं जातं. तसं मुंबईमध्ये एक जागतिक वारसा स्थळ आहे. कोणतं रे? कालच सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे मुंबईतील जागतिक वारसा स्थळ आहे. त्यानंतर दुसरं आहे व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुसमूह. बर, मुंबईतील प्रमुख नद्या लिहून घ्या. मुंबईतील प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहे? मिठी. मुंबईतील प्रमुख नदी कोणती आहे? मिठी. त्याच्यानंतर दहिसर. त्याच्यानंतर ओशिवरा नदी. आणि शेवटची पोईसर नदी. पोलिओचा पोईसर. पाऊस जास्त तिकडेच पडतो. मुंबईत एकच राष्ट्रीय उद्यान आहे. कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून संबोधलं जातं. मुंबई भारताची काय रे? आर्थिक राजधानी. का बरं? ते तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त पैसा तिथे आहे, कारण व्यवसाय तिथे, इम्पोर्ट एक्सपोर्ट सोपं जातं, कमी पैसे लागतात आणि बिझनेस मध्ये जास्त मार्जिन भेटतो. त्याच्यानंतर महत्वाची बँक आपली RBI तिथे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट तिथे, NSE बी तिथंच आहे. सगळ्या ज्या आर्थिक घडामोडी आहे त्या घडामोडी मुंबईत घडतात, म्हणून ती आपली आर्थिक राजधानी आहे. समजतंय? आणि महाराष्ट्राची राजधानी काय रे? म्हणून महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. महाराष्ट्राची नाही, भारताची आर्थिक राजधानी मुंबई. भारताची आर्थिक राजधानी काय रे? मुंबई. म्हणजे मुंबई फक्त महाराष्ट्रासाठीच मर्यादित नसून पूर्ण भारतातले लोक तिथं बिझनेस करतात. मुंबईमध्ये फिल्म सिटी आहे,
बरोबर आहे की नाही? सगळ्यात जास्त जे ऍक्टर लोक आहे ते मुंबईमध्ये राहतात. मुंबई आणि पुणे, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त. जर कोणाला हिरो बनायचं आहे, हिरोईन बनायचं आहे, तर सगळ्यात पहिले कुठे जातो? मुंबईमध्ये. मग मुंबईमध्ये त्याचं करिअर चालू करतो. कोणाला क्रिकेटमध्ये करिअर बनायचं आहे तर तो कुठे जातो? अकॅडमीमध्ये, मुंबईमध्ये अकॅडमी लावतो आणि मग तिथं मग तो त्याच्या क्रिकेटच्या याच्याला सुरुवात करतो. कोणी त्याच्या कला क्षेत्राला सुरुवात करतो. चांगले चांगले एकदम व्यवसाय तिथं आहे. त्याच्यामुळे मुंबई महत्वाचं शहर आहे. भारताची राजधानी म्हणजे किती पैसा असेल मुंबईमध्ये भारताची, ठीक आहे? तर मग मुंबईला पोलीस होणं म्हणजे कसं, टेन्शनचं कामच नाही, पैसाच पैसा आहे की नाही? मुंबई पोलीसला आपल्यापेक्षा जास्त पगार बी राहतो, जिल्हा पोलीस पेक्षा जास्त पगार राहतो. कारण कोणतं सिटी रे, काय म्हणतात त्याला? 5 स्टार सिटी आहे, पंचतारांकित सिटी आहे, 5 स्टार सिटी आहे. जळगाव आहे का तसं? नाही. म्हणजे मुंबईला सगळ्या गोष्टी आहे. फक्त मुंबईला एकच विषय आहे की जर कुठून कुठे जायचं असेल तर लोकलनेच जाणं पडेल, है ना? आणि तुम्हाला त्याची सवय करून घ्यावी लागेल, जे की आपल्याकडून होत नाही. ज्यांना सवय तेच लोक ते करतात, पण ते सवय होऊन जाते. पुढे मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड सेंटर आहे. त्याच्यानंतर पहिलं भारतातलं ऍपल स्टोअर, ऍपलचं स्टोअर, आयफोनचं. भारतातील टेस्लाचं पहिलं शोरूम बी तिथंच आहे. मुंबईची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राहते. जळगाव जिल्ह्याला बी होती. प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा मध्यवर्ती बँक राहते. तसेच मुंबईला पण मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. मुंबईतील दळणवळण. आता मुंबईमध्ये दळणवळण काय, तर मुंबईत पहिली रेल्वे सुरू झाली होती. कोणती रे? मुंबई ते ठाणे, अंतर 34 किलोमीटर. अंतर किती होतं? मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे भारतात सुरू झाली होती 1853 मध्ये. तारीख 16 एप्रिल 1853 ला मुंबईत पहिली रेल्वे सुरू झाली होती. मुंबई ते ठाणे अंतर किती होतं ते? 34 किलोमीटर, ठीक आहे? त्यानंतर मुंबईमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे. मध्य रेल्वे म्हणजेच आपलं सीएसटी. मध्य रेल्वे म्हणजेच काय? सीएसटी हून आपल्याला जळगाव येण्यासाठी गाड्या लागतात, बरोबर आहे की नाही? एवढं तरी म्हणजे आपल्याला नॉलेज पाहिजे. मुंबईत गेले आता आपल्याला कोणत्या स्टेशनहून गाड्या लागतील? तर सीएसटी. सीएसटी का बरं? कारण आपण मध्य रेल्वेत येतो. भुसावळ कुठल्या याच्यात? आपण मध्य रेल्वे. मग पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे असे रेल्वेचे झोन आहे. तुम्हाला पाहायला सांगितले होते काल. महत्वाचं एक कोकण रेल्वे म्हणून मुंबईत चालू झाली आहे. कोकण रेल्वे लिहा. कोकण रेल्वे बद्दल एक प्रश्न येऊ शकतो. कोकण रेल्वे, एमपीएससी विचारते कोकण रेल्वेवर प्रश्न. 26 जानेवारी 1998 ला सुरुवात. कोकण रेल्वे 26 जानेवारी 1998. 26 जानेवारी 1998. ही जी कोकण रेल्वे हे 3 राज्यांमधून प्रवास करते. लिहून घ्या त्या राज्यांचे नाव: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक. ही कोकण रेल्वे 3 राज्यांमधून प्रवास करते. महाराष्ट्र म्हणजे कोकणातून निघते, मग गोव्यामध्ये जाते आणि कर्नाटक मध्ये जाते. जर कोणाला गोवा जाणं असेल तर कोकण रेल्वेने जायचं, हे की नाही? त्याच्यासाठी तुम्हाला पहिले मुंबई जाणं पडेल. मग आता ही जी कोकण रेल्वे ही निघते कुठून? तर रोहा ते मंगळूर. लिहा. रोहा कुठे रे? मुंबईमध्ये. मंगळूर कर्नाटक मध्ये. रोहा ते मंगळूर किती किलोमीटर अंतर हिचं? हा एक येणारा प्रश्न आहे आता मुंबई पोलीस भरतीले. रोहा ते मंगळूर पर्यंत ही रेल्वे धावते. किती राज्यातून धावते? आणि 3 राज्यातून धावते. रोहा कुठे रे? मुंबई. आणि मंगळूर कर्नाटक, बरोबर. त्याचं अंतर किती? 843 किलोमीटर ही रेल्वे धावते. ही रेल्वे टोटल किती किलोमीटर धावते? 843 किलोमीटर धावते, बरोबर का? मग आता ही 3 राज्यात धावते. मग प्रश्न काय बनेन की महाराष्ट्रात किती किलोमीटर धावते? म्हणजे महाराष्ट्रात 382 किलोमीटर धावते. महाराष्ट्रात एकूण 843 किलोमीटर येते. 843, 843. आणि महाराष्ट्रात 382 किलोमीटर धावते. बाय कोकण रेल्वेचे प्रश्न कव्हर झाले आपले. 26 जानेवारी 1998 ला सुरुवात. 3 राज्यातून धावते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक. रोहापासून तर मंगळूर पर्यंत धावते. अंतर किती? 843. आणि फक्त महाराष्ट्रात विचारलं तर 382. आता काही विचारतो आपल्याला उत्तर येईल.
आता जाऊ आपण सेंट्रल रेल्वे म्हणजेच मध्य रेल्वे. मध्य रेल्वे बद्दल आपल्याला काय माहिती पाहिजे? हा मार्ग छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे सीएसटी पासून ते कल्याण पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला गाड्या सीएसटी हून बी लागतात आणि आपल्याला गाड्या कल्याणहून बी लागतात. समजताय का? कारण हा मार्ग कुठून आहे? छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण पर्यंत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो पहा मध्य रेल्वेचे कल्याण ते खोपोली व कल्याण ते कसारा असे महामार्ग पडतात. पश्चिम रेल्वे रे, पश्चिम रेल्वे म्हणजे चर्चगेट. तो चर्चगेट पासून तर डहाणू पर्यंत आहे. चर्चगेट पासून तर डहाणू पर्यंत. डहाणू कुठे? आणि पालघर मध्ये म्हणजे वरच्या साईडले. गुजरात गेत्रात जाणं असेल तर कोणती रेल्वे पकडणी पडेल? पश्चिम रेल्वे. समजतंय का? आता तुला मुंबईहून गुजरात जायचंय, मग तू मुंबईहून जळगाव येशील, मग गुजरात जाशील का? बरोबर आहे का नाही? चुकलं ना मग. मग मुंबईहूनच पश्चिम रेल्वेचा महामार्ग आहे, त्या रेल्वे मार्गाने जायचं डायरेक्ट गुजरात जाऊ. बरोबर आहे का? मुंबईहून जळगाव जायला किती टाइम लागतो रे? 6 तास. किती रे? जनरल नॉलेज ठेवा. मुंबईहून जळगाव यायला किती तास लागतात? जळगावून मुंबई जायले, जळगावून गुजरात जायले 8 तास. किती तास? हा. मग आता तू मुंबईमध्ये तुला गुजरात जायचंय, कुठे जायचंय? किती तास? 2 ते 3 तास. मग तू जळगाव येशील, मग जळगाव असं उलट जाशील का? म्हणजे बिनाकली ढोराय ते असेच करता, ज्यांना समजत नाही ते. जो हुशार असेल तो काय करेल? लगेच गुगलला विचारेल मला इथून गुजरात जायचं आहे, कसं जावे? लगेच तो सांगतो. काही काही मग लोकांना विचारतात, भाऊ गुजरात जायचं का जाणं पडेल? आणि काही काही जे हुशार आहे ऑलरेडी ते काय करतील? यार गुजरात यार वायव्य साईडले लगेच मुंबई पासून. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात आहे का? काय माहित सर. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे? उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेले छत्तीसगड. हा बरोबर का? आग्नेयेले तेलंगणा. कोणतं? तेलंगणा. पहिले आंध्र प्रदेश होतं, पण आता 2 भाग झाले त्याचे, म्हणून तेलंगणा लागले. आता आंध्र प्रदेश इकडे सरकला. तेलंगणा महाराष्ट्राला लागलंय, आंध्र प्रदेश इकडे सरकला. इकडे इकडे पाणी आहे सगळं पश्चिमेकडे. मग वायव्येला काय रे? गुजरात आहे. बरोबर का? बर समजलं. मग मुंबईहून गुजरात जाणं असेल तर जळगाव याचं नाही, तिकडल्या तिकडे मार्गे चाललं जायचं. बरोबर. अजून जर समजा तुम्हाला खालच्या साईडनं जायचंय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गोवा जायचंय किंवा कर्नाटक जायचंय, अशा वेगवेगळ्या याच्यात जायचंय, तर तुम्हाला डायरेक्ट असं घडी घडी जळगाव याची गरज नाही. त्या मार्गाने जे रेल्वे मार्ग बनवले त्या मार्गाने जायचं. 18 आहेत ना? किती झोन आहेत रेल्वेचे? त्या 18 झोन पैकी तुम्ही जायचं आणि मग तुम्हाला जिथं जायचंय तुम्ही जाऊ शकता. पश्चिम रेल्वे चर्चगेट पासून ते डहाणू पर्यंत आहे. त्यानंतर हार्बर मार्ग एक पनवेल ते गोरेगाव. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल व गोरेगाव इथे तो हार्बर महामार्ग आहे. मुंबईतून धावणाऱ्या प्रमुख वंदे भारत ट्रेन एक चालू झाली आहे. 4 ट्रेन आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर. काही लिहायची गरज नाही, काही गरज नाही, नॉलेज म्हणून पाहून घेतोय आपण. मुंबई ते शिर्डी एक आहे. मुंबई पासून तर शिर्डी पर्यंत एक ट्रेन आहे. आणि त्याच्यानंतर मुंबई ते मडगाव. त्यानंतर मुंबईचं महत्वाचं फेमस काय आहे ज्याच्यावरून अजून दुसऱ्याकडे चालू झाले, तर मुंबईची मेट्रो फेमस आहे. मुंबईची लोकल तर फेमस होतीच, आता मुंबईची मेट्रो बी फेमस झाली आहे. म्हणजे सगळ्यात पहिले मेट्रो आली मुंबईत, मग आता पुण्यात बी आहे आणि भरपूर ठिकाणी आता कलकत्ता वगैरे ठिकाणी मेट्रो सुरू झाल्या. मेट्रो एकदम एसी गाडी राहते. लोकल पेक्षा थोडं जास्त भाडं राहतं, पण टेन्शन नाही. लवकरात लवकर आपण आपल्या ठिकाणी पोहोचतो. मरुडला जायसाठी आहे मेट्रो, है ना? मेट्रोची सुरुवात केव्हा झाली होती मुंबईमध्ये? 2014. 8 जून 2014 ला मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती. 8 जून 2014. त्याच्यानंतर मुंबईमध्ये मोनोरेल पण आहे. कोणती रे? मोनोरेल. मुंबईमध्ये विमानतळ कोणतं आहे रे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. पहिले त्या विमानतळाचं नाव काय होतं रे? सहारा विमानतळ. पहिले त्या विमानतळाचं नाव काय होतं? सहारा विमानतळ. आता त्या विमानतळाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. महामार्ग काही गरज नाही. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गावर आपल्याला प्रश्न आहे, मग त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे? त्या महामार्गाचं नाव काय?
शाबास. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं त्या महामार्गाचं नाव आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. बाळासाहेब ठाकरे तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रश्न सुटतो. प्रश्न अजून काही येईल रे. त्या महामार्गाची लांबी किती? शाबास. लांबी किती लिहून घ्या? 701 701. समृद्धी महामार्ग ऐकला तर आहे. समृद्धी महामार्ग कुठून तो कुठपर्यंत? मुंबई ते नागपूर. सिमेंटचा आहे बरं का, सिमेंट. एकूण लांबी 701. लेन किती आहे त्याच्यात? लेन पदरी पदरी आपण म्हणतो ना, 2 पदरी 4 पदरी 6 पदरी. 6 लेन आहे त्याले, 6 पदरी तो. हा, त्यानंतर तो किती जिल्ह्यांमधून किती तालुक्यांमध्ये जातो? लिहा. 10 जिल्हे व 26 तालुक्यांमधून तो जातो. 10 जिल्हे व 26 तालुक्यांमधून तो जातो. दहा जिल्ह्यांमधून जातो तो. विचार करा म्हणजे केवढा मोठा महामार्ग आहे तो. 701 किलोमीटरचा. ठीक आहे. मुंबईमधून जाणारे काही राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे कोणकोणते ते पाहू. NH3 मुंबई आग्रा, नॅशनल हायवे क्रमांक 3 मुंबई पासून तर आग्रा. आग्र्याला काय रे? शाबास. ताजमहाल. तुला जर आग्रा जाणं असेल तर रोडच्या मार्गानं, रेल्वेनं नाही तर मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. जळगाव याची गरज नाही. कसं रे? ठाण्याहून भिवंडी, भिवंडीहून नाशिक, नाशिकहून धुळे, धुळ्याहून डायरेक्ट आग्रा आहे की नाही? आग्रा कोणत्या राज्यात आहे रे? आग्रा कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. हा, दिल्लीमध्ये आहे. हा, ठीक आहे. पुढे नॅशनल हायवे क्रमांक 4 मुंबई चेन्नई. खालच्या साईडले मुंबई सातारा बेळगाव, मुंबई पुणे सातारा बेळगाव बेंगळूर. मुंबई ते चेन्नई. चेन्नई कोणत्या राज्याची राजधानी रे? तामिळनाडूची. NH8 NH8 मुंबई ते दिल्ली. नॅशनल हायवे क्रमांक 8. 3 नंबरचा आहे मुंबई आग्रा, 4 नंबरचा आहे मुंबई चेन्नई आणि 8 नंबरचा आहे मुंबई दिल्ली. हा बाय रे सगळ्यात कमी लांबीचा महामार्ग कोणता रे? NH4B. नॅशनल हायवे क्रमांक 4B हा आहे नावाशेवा ते पळसपे. नावाशेवा ते पळसपे. मुंबईमध्ये एसटी कोणती चालते रे? बेस्ट. त्या कंपनीचं नाव आहे बेस्ट. ब्रोन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॉमवेज कंपनी लिमिटेड. त्या एसटीचं नाव आहे बेस्ट. बर. मुंबईमध्ये महत्वाचे बंदर. बंदर म्हणजे काय? ज्यातून मालाची नेवाण आयात निर्यात केली जाते. बंदर म्हणजे काय? बंदर म्हणजे माकड नाही. बंदर म्हणजे काय? हा नाही जहाज बिनी भाऊ. बंदर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर एखादी अशी कंपनी बनवलेली असेल जिथे जहाज वगैरे लागतात, त्या जहाज मार्गे वाहतूक केली जाते. इथून माल दुसऱ्या देशात पाठवणं, दुसऱ्या देशातून त्या ठिकाणी आणणं, त्याला म्हणतात बंदर. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कुठे आहे? मुंबई येते. त्यानंतर दुसरं कोणतं आहे रे? JNPT नावाशेवा. दुसरं बंदर कोणतं आहे? नावाशेवा. JNPTचं नाव काय आहे? नावाशेवा. त्यानंतर मुंबईमध्ये विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठ जसं आपलं NMU आहे ना, तसं विद्यापीठ आहे. बर. IIT बॉम्बे तिथं आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं की तो एक त्याच्या आईच्या स्मरणार्थ त्याने एक विद्यापीठ काढलंय. कोणतं रे? नाथीबाई दामोदर टाकरसी विद्यापीठ. श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठ. शॉर्टकट मध्ये SNDT. भारतातील पहिलं महिला विद्यापीठ होतं ते. मग त्याचं काय म्हणणं होतं? मी पैसे देतो पण त्या विद्यापीठाला माझ्या आईचं नाव द्या. मग म्हणून त्या विद्यापीठाचं नाव आजपर्यंत काय रे? श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठ SNDT. डॉकयार्ड
डॉकयार्डच्या जागा वगैरे येतात पहा. हे डॉकयार्ड कुठे आहे रे? मुंबईले माझगाव डॉक ऐकलाय ना? माझगाव डॉकच्या जागा येतात. त्याच्यानंतर भामा अणुसंशोधन केंद्र, जिथे अणुचाचणी वगैरे केली जाते. तारापूर अणुप्रकल्प, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर, स्थापना 1969. बाकी अजून हाफकिन इन्स्टिट्यूट वर प्रश्न येतो. हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई. जे जे हॉस्पिटल सगळ्यांना कालच सांगितलं. जे जे हॉस्पिटल, त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेज. जे जे हॉस्पिटल कोणाचं होतं रे? जमशेदजी जीजीबाई टाटानी. जमशेदजी जीजीबाई. आणि टाटाचं कोणतं आहे? टाटा स्टील. हॉस्पिटल मध्ये त्यांचा काही सहभाग नाहीये. गेटवे ऑफ इंडिया, भारताचे प्रवेशद्वार. त्यानंतर ताजमहल हॉटेल, काहीतरी फेमस आहे ते. कॉफी भेटते तिथे 5,000ची का 10,000ची है ना? काहीतरी आहे ते, रील मध्येच पाहिलंय. मी गेलोय ताजमहल बाहेरून पाहिले. गेलं म्हणजे मध्ये नाही गेला. हॉटेल ताज हल्ला सगळ्यांना माहितीये. पिक्चर आलाय त्याच्यावर. तो 26/11 तेच ताज हॉटेलच्या याच्यावरच झाला होता. CST. सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे CST, ते बी मुंबईले. माहिती पाहिजे, काही गोष्टी सोप्या राहतात पण आपल्याला नाही माहिती राहत. आता तुम्ही रेल्वेने जाणार आहे, पाहत चालायचं रस्त्यानं, नाही तर रीलच पाहत आलं. मुंबई 6 तासामध्ये निदान 6 गोष्टी तरी पाहत आल्या पाहिजे. हे स्टेशन कोणतं येते? पहिलं स्टेशन जळगाव. जळगावून पहिलं स्टेशन कोणतं लागतं? चाळीसगाव. अच्छा, पाचोरा मग चाळीसगाव. पण ठीक आहे ना. डायरेक्ट जर पाचोरा थांबा असला तर पाचोरा, मग चाळीसगाव, मग पुढे चाळीसगावच्या पुढे नांदगाव, नांदगावच्या पुढे मनमाड, मनमाडच्या पुढे कसगाव. तर असं पाहत चालायचं. नाही तर चालू आहे मुंबई आला की सांगता दादा अनाड छोट. मुंबई आला की सांगता तो सांगणार आहे का? तो अनाड छोट या. कुठे चालले तुम्ही? पोलीस भरतीच्या पेपरले. मुंबई माहित नाही तुम्हाला? मोबाईल मध्ये पाहायचं, स्टेशन आलं की पाहायचं कोणतं स्टेशन आहे, कधी काढी, कोणता टाइम, कोणावर काही जाईन. एकटं दुकटं जाणं पडतं. पोरी असता, पोरा राहता. नाही जमलं आपल्याला, चालला कुकडे कोणत्या साईडले, केरळ मध्ये. तर तसं आहे ते. तर पाच चालायचं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हजार वेळा आपलं झालं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली. कोणती लेणी पाहिली आपण तिथे? कान्हेरी लेणी. ठीक आहे. आझाद मैदान, मराठा आंदोलन. त्यानंतर मरीन ड्राईव्ह, चौपाटी, ते कोणीच विसरू शकत नाही. मरीन ड्राईव्ह. वानखेडे स्टेडियम. त्याच्यानंतर भरपूर देवाचं हे पण आहे तिथे. हाजी अली दर्गा. पोलिस खूप मानताय दर्ग्याले. हाजी अली दर्गा. चादर चढवणे पडते गेले की. मी बी जातो चाळीसगावले. चैत्यभूमी. चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ. चैत्यभूमी. त्याच्यानंतर हॉटेल ओबेरॉय, फेमस हॉटेल एकदम. फ्लोरा फाउंटन. अँटिलिया. अँटिलिया मुकेश अंबानीच्या घराचं नाव आहे. अँटिलिया बी कुठे? मुंबईमध्ये. त्याची विचार करा. तो मुंबईमध्ये राहतोय, सगळ्यात जास्त पैसेवाला माणूस. त्याला काय मस्त कुसुंब्यात मस्त जमीन घेतली असती, इकडे बंगला बांधला असता, पण तो तडी घाबरा राहतोय. त्याला माहितीये मला जर कुठे जाणे तर कुसुंब्यात आता 4 व्हीलर काढायला जागा भेटणार नाही. मला स्वतः रस्ते बनवणे पडतील. बरोबर आहे की नाही? मुंबईमध्ये सगळ्या सोयी, माणूस कुठे राहतो जास्त? ज्याने सगळ्या सोयी सुविधा आहे. डॉक्टर लगेच, आपलं काही कुठे जाण्याचं लगेच. एअरपोर्ट सगळ्यात जास्त. त्याच्या ट्रिपा कुठे राहता? बाहेर देशात. इथून त्याला मग विमानं चालू करणे पडतील. अमेरिका, जपान, आहे की नाही? सगळे त्याचे प्रायव्हेट जेट. तर याच्याकरता अँटिलियाचा मालक म्हणजेच मुकेश, आपला काय नाव त्याचा? मुकेश अंबानी.
हा तिथे राहतो, कारण त्याला सगळ्यात सोयी सुविधा आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचं नाव काय होतं पहिले? सहारा. आता झालं ना आपलं डिस्कशन. तिथून सगळ्या ठिकाणी तुम्हाला जाता येतं. बर, पुढे महालक्ष्मी रेसकोर्स. मुंबईत एकदम जुन्या जुन्या इमारती बी आहे. मंत्रालय आहे मुंबईमध्ये. सगळ्यात जास्त पोलीस भरती मुंबईमध्ये होते. का बरं? मंत्रालयामुळे भरपूर ठिकाणी पोलीस फोर्स लागते. 8 तासाचा शिपाई तिथे. 8 तासाचं काम आहे, असं काही नाही की केव्हा मी बोलवलं. 8 तास तुम्हाला जाणंच आहे. 8 तासाच्या शिपाई, कारण फोर्स भरपूर आहे. आणि नंतर सांगेन बाकीच्या गोष्टी. हा, लालबागचा राजा. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणपती आहे लालबागचा राजा. जे की व्हिडिओ येतच राहतात, किती गर्दी राहते त्या गणपतींना हे करायला. डी.वाय. पाटील स्टेडियम आहे की नाही? पहा मुंबईमध्ये कोणते कोणते स्टेडियम आहे? वानखेडे स्टेडियम, त्याच्यानंतर ब्रेबॉर्न, कालच पाहिलं आपण. वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय. पाटील, हे 3 स्टेडियम तिथे लक्षात ठेवा. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील. शिवाजी पार्क दादरला, मुंबई येथे. मुंबईमध्ये कापड उद्योग आहे. कामगार चळवळीचे जे जनक होते कोण रे? नारायण मेघाजी लोखंडे, हे पण मुंबईतलेच होते. चित्रपट उद्योग तुम्हाला आता सांगितलं. मुंबई म्हणजे बॉलिवूड. हा, फिल्म सिटी मुंबई. गोरेगाव येथे आहे. कुठे रे? गोरेगावला आपल्या SRPF कॅम्प पण आहे ना. हा, मध्ये कॅम्पवाल्यांना ते दिसत असतील हिरो लोक. दूरदर्शन सगळ्यात महत्वाचं चॅनल शक्तिमान. दूरदर्शन चॅनलचं हेडक्वार्टर सुद्धा मुंबईलाच आहे. आता कोणी पाहत नाही. चालू आहे ना का बंद झालं दूरदर्शन? नाही, चालू आहे शिंदे. चालू, बंद नाही होणार ते. चालू ठेवलं पाहिजे ते. 1927 पासून दूरदर्शन, 1972 पासून दूरदर्शन आपली सेवा देत आहे. पहिला आकाशवाणी केंद्र म्हणजे रेडिओ, ऑल इंडिया रेडिओ 1927 पासून आहे. अजून काय मुंबई बद्दल सर्वच पाहिलं आपण. आता मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे. मुंबई उपनगरचे आशिष शेलार, हे महत्वाचं आहे. मुंबईचे महानगरपालिका आयुक्त आहे भूषण गगराणी. त्यानंतर मुंबईचे आता महापौर असतील ना, बदललं का? अश्विनी भिडे. महापौर आता चेंज झाले ना, ठाकरे सरकार गेलं तिथं. आता बघून घ्यायचं. मुंबई बद्दल सर्वच आपण आता कोरून काढून घेतलंय. मुंबई बद्दल काही राहिलं नाही आता. मुंबई पोलीस कायदा 1951. शाबास. जास्त काही डिटेल द्यायची गरज नाही. जेवढं मी सांगितलंय तेवढं जरी केलं तरी मुंबईचे प्रश्न जाणार नाही. मुंबईला पोलीस आयुक्तालय पण आहे. पोलीस आयुक्तालय, मुंबई पोलीस आयुक्तालय, स्थापना 1864 आहे की नाही. SRPF मुख्यालय, SRPFचं जे मुख्यालय आहे ते पण कुठे रे? मुंबईला आहे. ACB मुंबईला. MSF 2010 ला तयार झालंय. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, ते बी मुंबईला. होमगार्डचं पण तिथं. सगळ्या महत्वाच्या ज्या गृहरक्षक दल आहे तर त्यांचे कार्यालय मुंबईला आहे. फोर्स 1 बी मुंबईला. बरं, हे जे फोर्स 1 होते हे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार चालू झालं होतं? राम प्रधान समिती. बस. मग आपण हे प्रश्न काल पाहिलेलेच आहे. तर हा होता मुंबई. आता आपण बस.